हेलो गाइस, तो आप सभी का स्वागत है. अरे मी मराठी आहे ना, मराठीत करायला पाहिजे. हॅलो सगळ्यांना, नमस्कार. मी पौर्णिमा. तर खूप दिवसानंतर आज मी परत एकदा ब्लॉग बनवतीये. तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आता नवीन वर्षाचा आपला मराठी माणसांचा नवीन वर्षाचा सण येतोय, पहिलाच गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याला आपल्याला सगळ्यांना छान छान तयार व्हायचं असतं, रेडी व्हायचं असतं. सो तुम्ही घरच्या घरी बेसिक प्रोडक्ट वापरून कसं मस्त छानपैकी मेकअप करू शकता, तर तेच आपण आज बघणार आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं बेसिक प्रोडक्ट आहे आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. मी तर ऑलरेडी फेस क्लीन केला आहे, पण तरी पण एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा क्लीन करून घेते. अगोदर मी फेस वॉश केला आहे छानपैकी. त्यानंतर आता परत एकदा टिश्यूने जर काही चुकून राहिलं असेल तर ते पण रिमूव्ह होऊन जाईल. सो मेकअप करताना तुमचा फेस पूर्णपणे क्लीन असला पाहिजे, तर मेकअपचे प्रोडक्ट छानपैकी चेहऱ्यावरती सेट होतात. तर सगळ्यात पहिले आपण चेहऱ्याला मस्त टोनर लावून घेणार आहोत. कारण माझा चेहरा ऑलरेडी खूप ड्राय झाला आहे. खूप दिवस झाले चेहऱ्याला काहीच केलं नाही आहे. सो सगळ्यात अगोदर आपण हे बायोटिकचं टोनर आहे ते आपण लावून घेणार आहे मस्तपैकी. छानपैकी मस्त डॅब डॅब करून घेणार आहे. हे तुम्ही स्प्रे पण करू शकता, स्प्रेने मस्त चेहऱ्यावरती बसतं. बट आता मी छानपैकी मस्त डॅब करून घेणार आहे. तसं टॅप टॅप करायचं आहे सगळीकडे. ते लावल्यानंतर 2 मिनटं तरी ॲटलिस्ट थांबायचं आहे. आता टोनर लावून आपले 2 मिनटं झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत वॉटर बेस मॉइश्चरायझर. का तर आता उन्हाळा आहे आणि बऱ्यापैकी गरम होतं आहे, तर मग तो घाम येतो आपण मेकअप केल्यानंतर आणि मेकअप पूर्ण निघून येतो. तर त्याच्यासाठी आपण अगोदर वॉटर बेस मॉइश्चरायझर लावणार आहे. मी इथं ॲक्वाब्लास्टचं मॉइश्चरायझर घेतलं आहे. दिसतंय का? ओके, दिसतंय. तर हे ॲक्वाब्लास्टचं घेतलं आहे. सो मी ते ब्रशनेस लावून घेणार आहे पूर्ण. तर आता हे माझं मॉइश्चरायझर लावून झालं आहे छानपैकी मस्त. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. हे मॉइश्चरायझर लावून मी 2 मिनटं ॲटलिस्ट असा चेहरा ठेवणार आहे. 2 ते 3 मिनटं तुम्ही बघू शकता. छान दिसतं. सो आता ते मॉइश्चरायझर लावून आता बऱ्यापैकी 5 मिनटं झाली आहेत. त्याच्यानंतर मी हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. हे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ सगळ्यांकडेच अवेलेबल असतं. सो हे लावलं तरी चालेल. माझा चेहरा बऱ्यापैकी ड्राय झाला आहे, सो त्यामुळे मी बऱ्यापैकी मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. आता मी यूज करणार आहे हे रिकोडचं बेस्टवालं प्रायमर. मस्त आहे, छान आहे. त्याचा रिझल्ट पण मस्त आहे. जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथे तिथे ते अप्लाय करायचं. तर बघू शकता छानपैकी माझं प्रायमर अप्लाय करून झालेलं आहे. जसं की माझ्या डोळ्याखाली बऱ्यापैकी डार्क सर्कल आहे, बऱ्यापैकी म्हणजे खूपच जास्त डार्क सर्कल आहे. तर मी अगोदर हे पूर्ण हाईड करणार आहे. तर ते नेहमी आपण जिथं जिथं डार्क सर्कल भरपूर प्रमाणात असतील ना, तिथं बऱ्यापैकी आपण ऑरेंज करेक्टरचा यूज करणार आहे. तर चला लावूया. आता जिथे जिथे मला डार्क सर्कल आहेत
त्याच्या एकदम जवळ नाही लावणार मी, जरा लांब लावणार आहे. डोळ्याखाली शक्यतो जास्त आहेत मला डार्क सर्कल. आता मी हे अप्लाय केलंय, तर आता हे मी न्यूट्रल करणार आहे बेस. ह्याच्यावरती जर डायरेक्ट आपण फाउंडेशन अप्लाय केलं तर ते मेकअप ग्रे पडू शकतो किंवा स्किन टोन आपला होणार नाही व्यवस्थित मॅच. सो ह्याला मी ह्याच्यावरती कन्सिलर अप्लाय करणार आहे, देन त्याच्यावरती फाउंडेशन. तर आता हे माझ्याकडे मेकअप स्टुडिओचं कन्सिलर आहे, तर मी हे अप्लाय करणार आहे. आता मी एक छोट्या ब्लेंडरने मस्तपैकी ब्लेंड करून घेणार आहे. इक्वली प्रपोर्शनमध्ये मस्त छान असं ब्लेंड होईल. मग तयार करून घेणार आहे. तर आय बेससाठी मी हे टार्टचं कन्सिलर वापरणार आहे. आईजसाठी 35 नंबरचा आहे, मीडियम शेड. हे पण मस्त छानपैकी ब्लेंड करून घेणार आहे. ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. आता मस्त ब्लेंड करून घेतलं आहे. त्याच्यावरती आपल्याला हे पावडरने लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे क्रीज तयार नाही होत आणि आय बेस छानपैकी बसतो. आपण आईचा मेकअप अगोदर करून घेणार आहे. तर इथं मी हे जॅकलिन हिल्सचं पॅलेट वापरते, बघू शकता. सो मला जास्त हेवी लुक नाही आवडत, सो मी फक्त ब्राऊन फॅमिलीमधलंच करणार आहे मेकअप. तो दिसायलाही छान सुटसुटीत आणि छान वाटतो मस्त. असं मस्तपैकी फक्त ब्राऊन फॅमिलीतला केला आहे मी आय मेकअप. जास्त डार्क नाही आवडत. सो त्याच्यानंतर मस्त लायनर लावून घेणार आहे छानपैकी. लायनर
3.5 मिनिटानंतर हे लायनर सापडलं आहे. व्हॅनिटीमध्ये कुठेतरी पडलं होतं मे बी आता ब्राईडचा मेकअप झाला असतो त्यानंतर. तर मी मेबलिनचं लायनर यूज करते. मला हे स्पेशली खूप आवडतं. छान आहे, मस्त आहे, लॉंग लास्टिंग आहे. तर मी हे लावून घेते, देन तुम्हाला दाखवते, कारण की मग ते लावताना मला कॅमेऱ्यासमोर जर असं होतं. तर छान असं लायनर मी लावून घेतलं आहे, एकदम सिम्पलवालं. तर आता हे मी मॅकचं फाउंडेशन यूज करते आहे. माझ्या चेहऱ्यासाठी मला एकच शेड परफेक्ट होतो, तो मी मिक्स मॅच वगैरे नाही करणार आहे, एकच शेड वापरणार आहे. हा मॅकचा NC20 शेड आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यासाठी एवढं सफिशियंट आहे. सो मी ते देन अप्लाय करणार आहे आता चेहऱ्यासाठी. देन आता मी ते ब्लेंडरने व्यवस्थित सगळं ब्लेंड करून घेते. फाउंडेशन अप्लाय करून झालं आहे. सो त्याच्यानंतर मी आता ही ब्लश अप्लाय करते आहे. हे पण बऱ्यापैकी चांगलं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे, कारण लिक्विड ब्लश ब्लेंड करायला जास्त पावडर ब्लशपेक्षा थोडंसं अवघड आहे. सो तर बघू शकता मी छान खूप नाही ब्लश यूज केलं आहे, मला जास्त नाही आवडतं. नॅचरल फेस जास्त छान वाटतो म्हणजे मला स्वतःला. सो मी ते तेवढंच यूज करणार आहे. आता मी पूर्ण मेकअप हा व्यवस्थित पावडरने लॉक करून घेणार आहे. तर मी इथे वापरते आहे लॉरा मर्सियरची पावडर. सो त्याने व्यवस्थित असं फेस लॉक करून घेणार आहे. तर व्यवस्थित आपली सगळी पावडर लॉक करून झाली आहे. त्याच्यानंतर आता राहिल्यात आयब्रोज डिफाईन करायच्यात, देन मस्कारा, देन लिपस्टिक. ओके. आयब्रोज माझ्या तशा पण बऱ्यापैकी ब्रॉड आहेत, त्यामुळे त्यांना जास्त काही डिफाईन करायची गरज नाही पडत. बट तरी पण मेकअप केल्यानंतर थोड्याशा सेट करायलाच हव्यात. तर मी इथे ते आय मॅजिकचं आयब्रोज डिफायनर वापरते. त्यानंतर लावणार आहे मस्कारा.
एकदा व्यवस्थित लावून घेते, देन तुम्हाला दाखवते. कारण असं कॅमेऱ्याच्या समोर लावताना जरा हात थरथरतात ना, सो इकडे तिकडे लागायला नको. तर बघू शकता असा छानपैकी मस्त मस्कारा लावून झालाय. कसं वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा. सो लास्ट बट नॉट द लिस्ट लिपस्टिक लावूयात, देन त्याच्यानंतर थोडंसं पावडर ब्लश लावूयात. तर आज मी थोडासा असा वेगळा शेड लावते, जरा कसा म्हणूयात, कॉफी कलर आहे. आता इथे कसा दिसेल माहीत नाही फोनमध्ये, बघूयात, पूर्ण लावून घेऊयात त्यानंतर बघा. सो लिपस्टिक लावून झाली आहे. आता पावडर ब्लश लावणार आहे मी थोडासा. इग्नोर दी वॉइस, कर माझं बाळ उठलंय आता, तुम्हाला पटपट आवरावं लागेल. गेट रेडी विथ साडी.